मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कराड येथे वारणा हॉटेल. वारणा हॉटेल म्हणले की सगळ्यांच्या तोंडात एकच शब्द येतो, बाजा. ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवलं. आज राजू शेठ आहेत, त्यांची मुलाखत घ्यायची आहे. बरेच दिवस झाले मैदानात दिसत नाहीत किंवा त्यांची बैलही दिसत नाहीत. बाजाने एक काळ गाजवलेला आणि तसल्या दावणीची आत्ता कुठेतरी ओळख कमी दिसायला लागली की बाजानंतर काय. आज त्यांची मुलाखत घ्यावी. चला शेठ, नमस्कार. नमस्ते. नमस्ते शेठ, आता तुमचा परिचय सगळ्यांना जुन्या बैलगाडी क्षेत्रात माहीत आहे. बरेच बैलगाडी क्षेत्रातले मोठे दिग्गज लोक असतील ते सगळे ओळखतात, पण आत्ताची जी नवीन पिढी आहे त्यांना परिचय सांग. मी राजू शेठ इनामदार, येळगाव, बाजा बैलाचे मालक. पूर्वी आमच्या बाजा, महाराज, नंद्या त्याच्या अगोदरच्या पिढीत हा आता आमचा मी म्हणजे दुसऱ्या पिढीतला. त्याच्या अगोदर आमच्या वडिलांच्या चुलत्यांच्या पासून हा नाद, म्हणजे त्यावेळेची आमची वश्या जपानची जोडी फार फेमस होती. जीपी भाऊ वगैरे त्यावेळेला गाड्या पळवत होते, कालेजी भीमराव दादा गाड्या पळवत होते. त्यावेळेला आमचे वडील, आमचे चुलते रशीद इनामदार आब्बाजी म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळेला वश्या जपानची गाडी एक आमची फार पळत होती. त्याच्यानंतर इंजान बैल आमचा वडिलांच्या काळात पळायला लागला. त्यानं बी बऱ्यापैकी गौंडवाडीचं सुंदर असेल किंवा इतर बऱ्याच बैलांच्या बरोबर त्यानं पण आमचं नाव चांगलं करून दिलं. त्याच्यानंतर आम्ही सोराडमधनं वडिलांच्या काळातच बाजा बैल विकत घेतला. त्यानंतर आमचं म्हणजे साता समुद्र पार सगळं नाव दिलं. त्याच्यानंतर वडिलांच्या पश्चात आम्ही महाराज म्हणून एक बैल विकत घेतला होता माझ्या कारकिर्दीत. तो महाराज बैल आम्ही राजू शेठ जवळेकर, वापगाव, पुणे यांना बंदीच्या काळात 21,51,000 रुपयाला विकला. तो नंतर आमच्याकडे सांभाळायला आला. त्या महाराज बैलांना जवळजवळ 2 वेळ पुशेगावचं, म्हणजे विकायच्या अगोदर एकदा पुशेगावचं फायनल घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणजे विकल्यानंतर परत एकदा पुशेगावचं फायनल, म्हणजे अगोदर बापू जाधवांच्या खोंडाबरोबर 1 नंबर केला आणि त्यानंतर मला वाटतं विकल्यानंतर राजशेठ जवळेकरांनी आमच्याकडे सांभाळाय परत पाठवला. त्यावेळेला शारदा पाटलांचा राजाच, मला वाटतं राजाच नाव त्या बैलाचं, राजापूरचा का कुठला तरी खोंड होता, पांढरा खोंड, त्याच्याबरोबर एक पुशेगावचा, असं 2दा पुशेगावचा. त्यानंतर गौतम भैयांच्या सर्जा बरोबर कोरेगावचा 1 नंबर केला. म्हणजे ही आमच्या आतापर्यंतची कारकीर्द. आता आमच्या दावणीला हा एक आता आम्ही नवीन खोंड घेतलाय बाजा म्हणून, आणि जवळेकर साहेबांचा, बाळासाहेब जवळेकर, राजशेठ जवळेकर यांचा हरण्या, तो काही प्रसिद्धच आहे, लोकांना बऱ्याचच माहित आहे हरण्या. तो एक आमच्या दावणीला, आणि हे वासुर एक आता सध्या आमच्या दावणीला. आता शेठ, बऱ्याच लोकांची चर्चा होते मैदानामध्ये. आता वारणा हॉटेल हे नाव बरंच मोठं आहे, बऱ्याच कालावधीत हे नाव टिकलेलं, अजूनपर्यंत नाव निघतं. बाजा असेल, इंजान, महाराज अशी बैल झाली दावणीला. ही वासरू घेताना काय बघितलं त्यात? जातगोत बघितली आणि बऱ्यापैकी त्याच्या शरीराची शरीर रचना बघितली. या जातीचं वासरू आता मला तर कुठं आता दिसलं नाही एवढं, म्हणजे पाया खुराला सगळ्या बाजूला हे असणार, चांगलं असणार, जातीलाही उजवं, म्हणजे मादळमुठीचा एक बैल पूर्वीच्या काळात पळत होता. मादळमुठीच्या बैलाची जात बऱ्यापैकी त्या जातीतला, पण त्याच्यापेक्षा थोडासा हार्ड जातीला असा हे. पण पूर्वी कसं होतं की पूर्वीच्या लोकांची एक म्हण होती की जनावर पळवावं तर दात लावल्यानंतर, दुसरं झाल्यानंतरच त्याच्या मानेवर, खांद्यावर त्याच्या जू ठेवायचा असे की. त्यामुळे त्या आम्ही फक्त आता फेरे देतोय, 1-2 मैदानात पळवलं, बऱ्यापैकी पळवतो, पण अजून त्याला एवढं काय उजेडात आणलं नाही आम्ही, म्हणजे अजून एवढा ताण दिला नाही त्याला. मित्रांनो, सविस्तर बसून माहिती घेऊया. भरपूर मोठा इतिहास आहे आणि बऱ्याच आता चालूच्या घडामोडी, जुने किस्से असतील, सगळे त्यांना विचारूया. शेठ, आता आपण वासरू बघितलं, तुम्ही सांगितलं आतापर्यंत कुठली कुठली बैल झाली, नवीन पिढीला परिचय दिला. आता काय होतंय, जी जुनी बैलगाड्या क्षेत्रातली लोक आहेत का ना, तुमच्यासारखी बरीच मोठी मोठी दावणीला बैल आत्ताच्या घडीला फ्रंटला दिसत नाही, पुढे दिसत नाही. आता तुम्ही पण कवचित कधीतरी भेटता मोठ्या मैदानात. कसं आहे, आता प्रगत झालेलं आहे हे क्षेत्र. पूर्वीचं क्षेत्र ना आत्ताच्या क्षेत्रात जमीन आसमानाचा फरक झालाय. म्हणजे पूर्वी कसं होतं की गाड्या बैल कमी होती आणि शब्दाला थोडीशी किंमत होती, किंवा शब्दावर सगळं क्षेत्र चालत होतं.
बैलाबरोबर माणसाला पण किंमत दिली, ते माणसाच्या शब्दाला किंमत. मग भले ते श्रीमंत असून दे किंवा सर्वसामान्य असून दे, आणि सर्वसामान्यांचा नाद होता. आता काय झालंय, थोडंसं आर्थिकतेचं सगळं हे झालंय. म्हणजे कसं आहे की बक्षिसाची रक्कम मोठी वाढली, खर्च जास्त झाला. ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे काय व्हायला लागलं की ह्या बैलगाडी क्षेत्रावर बराचसाच परिणाम व्हायला लागला. दुसरी गोष्ट, आता ह्या क्षेत्रात जर तुम्हाला उतरायचं असलं तर तुमच्याकडे त्या योग्यतेची वस्तू पाहिजे. नुसतं तुम्ही तिथं येऊन उगाच मनाचं समाधान करण्यासाठी, आता पूर्वी आमच्या जनावरांनी किंवा बचवेश्वरांनी आम्हाला भरपूर दिलं. म्हणजे वारणा हॉटेल किंवा राजशेठ इनामदार सर्वसामान्य एक व्यक्तिमत्व साता समुद्र पलीकडे कुणी नेलं तर ह्या बाजा बैलांना नेलं, महाराज बैलांना नेलं किंवा वशा जपानने नेलं, आमच्या कुटुंबाचं नाव नेलं तिथंपर्यंत. हे सगळं कशामुळे शक्य झालं तर हे फक्त एक चांगल्या बैलांच्यामुळे शक्य झालं. आज जर तुम्हाला त्या मैदानात उतरायचं असेल तर कम्पॅरेटिव्हली त्या योग्यतेची बैल तुमच्याकडे पाहिजेत, त्यावेळेला तुम्हाला तिथं फुलफिल्ड उतरता येतं. आम्ही आता ह्या क्षेत्रात नाही असं नाही, आम्ही थोडंसं थांबलोय. जसं म्हणतात का नाही की वाघ एक मोठी झेप घेण्यासाठी कुठेतरी मागं 2 पावलं मागं सरावं लागतं, ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला उंच झेप घ्यावी लागते. त्याप्रमाणे आम्ही पण आता थोडं वेळच्या वॉच अँड वेटच्याच भूमिकेत आहे की थोडंसं थांबूया. आता हे वासरू आहे आमच्या आणि शेवटी हे क्षेत्र ही परिलब्धाची गोष्ट आहे. ज्या दिवशी तुमचा परिलब्ध चांगला चालू होईल त्यावेळेला तुम्हाला ह्या क्षेत्रात यश मिळणार का, तर 100% मिळणार. थोड्याशा आता त्यावेळेला 5-5 6 गाड्या, आता 10 गाड्या पळायच्या, त्या कम्पॅरेटिव्ह आपल्याला उतरताना त्या प्रमाणात आपल्याकडं वस्तू पाहिजे, आपल्याकडं जनावर त्या योग्यतेचं पाहिजे. आमचा प्रयत्न आता पहिल्यापासून चालूच आहे. लवकरच आम्ही एखादी खरेदी किंवा ह्या जनावरातला एखादा पळाला तर ठीक, नाही तर एखादी मोठी खरेदी करून पण आम्ही ह्या क्षेत्रात येणार. कारण 4 पिढ्यापासून जसं माणसाला वंश परंपरेने जमीन जुमला शेतीवाडी सगळं मिळतं, तसं हा छंद पण आम्हाला वडिलांच्याकडनं आमच्या विरासतमध्येच मिळालेला आहे ना. आम्ही मरेपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही हा छंद जोपासणार आहे. कमी प्रमाणात करू, मोठ्या प्रमाणात करू, वेळ येईल त्यावेळेला मोठ्या प्रमाणात हे करू, पण काळाच्या नुसार सगळं करत जाऊ. पण ह्या क्षेत्रात आम्ही टिकून राहणार का, तर 100% टिकून राहणार. आता तो काळ तर तुम्ही बघितलेला आहे आणि सुवर्ण काळ बघितलेला आहे. बरोबर. मोठी मोठी बैल झाली, त्यामुळे सगळी मैदानं मारली, बरेच किताब घेतले, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरीचे. आता काय जाणवतंय? सर्वसामान्यांचं फक्त आता म्हणजे कुणाबद्दल असं बोलण्यापेक्षा किंवा उणिवा ह्या क्षेत्रातल्या दाखवण्यापेक्षा बरेच वर्ष 10-12 वर्ष बंद पडलेलं क्षेत्र चालू आहे आपल्या सर्वांच्यासाठी. अनेक प्रकारचा विरंगुळा मिळतो, ह्यातच समाधान. फक्त माझी मनोमन इच्छा एक बैलगाडा मालक म्हणून एवढीच आहे की हे क्षेत्र जे एवढं प्रलब्ध झालंय, एवढं मोठं झालंय, ह्याच्या मागे एकच उद्देश आहे की हे क्षेत्र फक्त सर्वसामान्यांचं राहावं. म्हणजे मोठ्याने पण हा नाद करावाच, मोठ्यांचं काही चूक नाही की प्रत्येक त्यावेळेला पण बरेच लोक, म्हणजे ज्या वेळेला बंदी झाली आम्ही बऱ्याच मिटिंगांना हजर राहिलो, त्यावेळेला नाशिककडचे वगैरे गोदीत 10 जहाजा असणारे बैल मालक होते. म्हणजे मोठी लोक नव्हती किंवा श्रीमंतांनी हा नाद करू नये असं आमचं मुळीच म्हणणं नाही. फक्त हा सर्व नाद हे सर्वसामान्य लेवलवर केला जावा, एवढंच आमचं म्हणजे माझी मनोमन इच्छा आहे. माझं एक वैयक्तिक मत असं आहे की सर्वसामान्य लेवलवर हा नाद राहावा, की सगळ्यांनाच हा नाद करता यावा, की असं नाही की बाबा नुसतं मोठ्यांच्यासाठीच हा नाद राहावा. खर्चाचं म्हणा, सगळ्यांचं नियोजन, बक्षिसांची रक्कम. आता त्यावेळेला आम्ही 10,000साठी अकोल्याला जात होतो. आदल्या दिवशी आम्ही इथनं बैल घेऊन जाणार, त्या दिवशी मुक्काम करणार, दुसऱ्या दिवशी मैदान करून आम्ही येणार. बक्षीस 11-21,000 लईत लई मोठं बक्षीस असायचं, पण तो एक छंद होता की आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं. मग त्यावेळेला 2,000 खर्च, आता 10,000 खर्च होतोय. पण सर्वसामान्य माणसांच्या आवाक्या बाहेर बैल सांभाळणं आणि हा नाद करणं, हे जे चित्र आता थोडंसं विसंगत झालंय. लोक या क्षेत्रापासून थोडीशी, सर्वसामान्य माणसं या क्षेत्रापासून मागं जायला लागलेत. ते जरा थोडंसं मनाला खंत वाटते की सर्वसामान्यांचंच हे क्षेत्र मरेपर्यंत राहिलं पाहिजे, असं माझी स्वतःची मनोकामना आहे. आता शेठ तुम्ही सांगितलं, पण आता काय होते, आत्ताच्या घडीला म्हणजे ज्याची परिस्थिती नाही त्याला पण असं वाटतं की आपलं बी एखादं वासरू असावं, त्याचं नाव असावं. ह्या नादात पडतात, पण काय होते, सगळ्यांनाच यश भेटत नाही. यश तर परिलब्धाची, मी तुम्हाला अगोदरच गोष्ट सांगितली की यश ही परिलब्धाचा खेळ आहे आणि परिलब्धाशिवाय तुम्हाला काय नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की कुठल्या गरीबाच्या दावणीला कुठलं पळत नाही. आता तुम्ही पाठीमागचा इतिहास जर काढून बघितला, किती सर्वसामान्य बैलांचं बघा तुम्ही,
बाकीच्यांचा सगळ्यांचा विचार करा. तसं आम्ही काय फार मोठ्या कुटुंबातनं किंवा फार मोठ्या आर्थिकतेनं आलेली लोक असं नाही, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातलीच होतो. परत गौंडवाडीचे बापू बघा, साखराळचा राजा घ्या, गौंडवाडीचा सुंदर घ्या, असे कित्येक बैल, रामुसवाडीचा महाद्या म्हणा, किंवा बुधचा एक बैल होता तो बैल म्हणा, किंवा बरीचशीच अशी किती आता आजच्या काळात पण घरणिकीच्या राजासारखी बैल सर्वसामान्य कुटुंबातनं पळता येतच ना. असं काय नाही की तुम्ही प्रयत्न करत आहे. बघा आनंद आप्पांच्या आपल्या रेटरकरांच्या भाषेत सांगायला गेलं तर हे गाडग आहे, हे तुम्हाला तूप मिळायसाठी तुम्हाला पहिल्यांदा ह्या गाडग्याला हलवावं लागेल, त्याचं लोणी काढावं लागेल, आणि लोणी काढल्यानंतर तुमच्या परिलब्धात तूप असलं की तूप येणार. प्रयत्न सोडता कामा नाही, प्रयत्न करत राहावा, आपल्या लिमिट प्रमाणे करा, आपल्या आवाक्याप्रमाणे करा, की जेणेकरून हा नाद आहे, हा काय म्हणजे सट्टा नाही किंवा काय नाही, हा नाद आहे, हा नाद आपल्याला जोपासावा लागतो. आणि प्रत्येक नादिष्ट, माझी तर बसवेश्वरावर एवढी श्रद्धा आहे की प्रत्येक कष्ट खाणाऱ्या प्रत्येक माणसाचा नाद हे बसवेश्वर पूर्ण केल्याशिवाय, नाव वरती नेल्याशिवाय ठेवत नाही. त्याची मनोकामना हे बसवेश्वर पूर्ण करतो. हा बैल राजा प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करतो. मग ते गरीब असू दे, सर्वसामान्य असू दे, किंवा परिस्थितीच्या पलीकडे जाऊन बैलाची जोपासना करणार असू दे, प्रत्येकाची मनोकामना हे बैल पूर्णच करतो. त्या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे का? व्यवसाय किंवा आता नाद तर आहेच, पण त्यापासून आपल्याला बाबा 4 पैसे मिळावे. आत्ता परिस्थिती पूर्वीच्या नादात आणि आत्ताच्या नादाची परिस्थिती केली तर आता ह्याला जरा थोडीशी व्यावसायिकतेची झालर आलेलीच आहे. कारण 20,000चं बक्षीस जर 2 लाखावर गेलं तर व्यावसायिकता येते. मग व्यावसायिकता आली की बऱ्याचशाच मग ह्यातल्या अप अँड डाऊन प्रत्येक गोष्टी मग बघितल्या जातात. मग कुठं आता कसं होतंय की बघा, गाड्यांचं क्षेत्र आहे. आज 1,000 रुपये एंट्री फी भरताना लोकांना कसं वाटतंय की बाबा कुणाची कुठली तरी उणीव असते. सगळी काय एकतर पायऱ्यापासून पहिली सर्वसामान्य माणसाचा जे परवड चालू होत्या. दुसरी गोष्ट त्यानं गाडी कोणाचा चांगला बैल मिळवायचं म्हटलं की त्याला एक कमिटमेंट करावी लागते. आता वायदीसारखा प्रकार आहे. आमच्यासारखे लोक वायदी वगैरेला कधी हे करत नाहीत. म्हणजे पण एखाद्या गरीबाला वायदी द्यायची म्हणजे शक्य नसते. मग त्यातल्या त्यात तो थोडासा चांगला बैल बघतो. बैल बघितला तर मग नोंदवायचा प्रश्न येतो, ड्रायव्हरचा प्रश्न येतो. आता एका बैल मालकानं जर एक गाडी नोंदवायची, एक उणीव कुठली तरी असते, कोणत्या तरी एका बाजूने त्याचा बैल पळत नसतो किंवा गाडी पळत नसते. नशिबाचा भाग असा असतो की शेवटी जाऊन त्याची गाडी त्याच बाजूला निघते. मग एक नाही तर दोन नाही तर 3 गाड्या नोंदवायच्या, 3,000 झालं. बैल घेऊन जायचा खर्च झाला, ड्रायव्हरचा खर्च. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या एका माणसाला 10,000चा खर्च जर एका मैदानाला पडत असला तर त्याने हे नाद कसा जोपासावा. मग व्यावसायिकता म्हणून बघितलं पाहिजे का नाद म्हणून बघितलं पाहिजे, आता तुम्हीच ठरवा की हे कसं केलं पाहिजे मग आता माणसाने. आणि जर व्यावसायिकता झाली तर मग नाद करणाऱ्यांना कुठे ह्यात वाव मिळणार. नाद कुठंतरी जर टिकवायचे आपल्याला, कमी काय टिकल. नाद टिकवायचं म्हटल्यानंतर सगळ्यांनीच त्याबाबत विचार केला पाहिजे. आज सोडणारा जर 200 रुपये 300 रुपयाची अपेक्षा जर बैल सोडताना करत असला, किंवा हाणणारा, आता पूर्वी आमच्याकडे वर्षानुवर्ष ड्रायव्हर्स राहत होते. संभाजी कालेकर असू दे, शिवाजी ड्रायव्हर हे असू दे, किंवा बरेचसेच मैपा ड्रायव्हर, जुने सगळे ड्रायव्हर होते. 10-10 वर्ष ज्या ड्रायव्हरांनी आमच्यासाठी सर्व्हिस दिली, आमच्यासाठी कष्ट उपसले, आमचं नाव 7 समुद्रापलीकडे नेण्यासाठी ज्या ड्रायव्हरांनी एवढे अपार मेहनत घेतली, स्वतःचा जीव धोक्यात घातला, बाळू ड्रायव्हर, शापूरकर असू देत, या सगळ्यांनी आमच्यासाठी वेळ सगळं हे त्यावेळची अशी आर्थिकता नव्हती की नाही बाबा जे बक्षीस मिळेल त्यातले 10 किंवा मनानं आपण काही देऊ, किंवा सणवार असला तर आपण त्यांना काही भेटवस्तू, दिवाळीला भेटवस्तू देऊ. आता कसं झालं, आता तुमच्या छकड्यात पाय गाठला की 500 आणि 1000 रुपये ही कुणाला परवडणारी गोष्ट आहे. आणि हे जर कसं आहे, आता तुम्ही विचार करायला गेला तर आज पेडगावच्या हिंदकेसरी मैदानाला 1000 गाड्या जमत्यात भाऊ. 1000 गाड्यामधल्या फक्त जिंकणाऱ्या गाड्या 10 आहेत. 990 म्हणजे जवळजवळ 1880 बैल मालक हे माघारी जातात. 1980 बैल मालक हे माघारी जातात बिना गुलालाचे. फक्त 20 बैल मालकांना विजय प्राप्त होते किंवा बक्षीस मिळते. मग आता मला सांगा, त्या 1980 बैल मालकाने काय करायचं, त्यांच्यासाठी काय. मग त्यांच्यासाठी जर नाद ठेवायचा असला तर आपल्याला हे सर्वसामान्य पातळीवरच नाद केला पाहिजे. मालकाची अपेक्षा नसते कुठल्याही मालकाने सांगितलं नाही की मला 2 लाख रुपयाचं बक्षीसच मिळावं. तिची अपेक्षा असते एक गुलालाची. फक्त माझ्या बैलावर मिळाला की तो एक ज्या अतिव आनंद आहे तो घेऊनच घरी जायचा असते. काहीतरी आम्ही इतके
जवळजवळ आता हे 30-40 वर्ष झालं आम्ही आता नाद करतोय. 40-50 वर्ष म्हणा नाद करतोय. तिसऱ्या पिढीत आता आमची मुलंही नाद करतात. आमचं सगळे कुटुंब आमचं ह्या नादात होतं. मग 40 वर्षात आम्ही ह्यात काही कमाई केली? काहीच केलं नाही. तुम्ही येऊन आज आमची मुलाखत घेता हीच आमची कमाई, किंवा आज रावशेठ इनामदार सातासमुद्र पलीकडे बैलाच्या माध्यमातून पोचला हीच कमाई. म्हणजे मी कित्येक वेळेला आमच्या वडिलांना विचारायचो की आपण ही बैलाचा नाद करतो ह्यात आपल्याला बेनिफिट काय. तर तिने मला उदाहरण दिलं होतं की आपला व्यवसाय कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आणि कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात आपण गावोगाव सगळ्या महाराष्ट्रभर आपण फिरत असतो. ज्या वेळेला आपण एखाद्या गावात जातो त्यावेळेला आपल्याला ओळखणारा एखादा तरी माणूस लागतो. आता त्या माणसाची ओळख करायसाठी आपण स्पेशल कधी तिथं जाऊ शकत नाही. म्हणजे एखादी ब्रँडेड कंपनी एखादा प्रॉडक्ट जर बाजारात विकायचं म्हटलं तर त्याच्या ऍडवर कोटी रुपयाने खर्च करतात. त्यावेळी त्यांची ऍड खेडोपाडी सगळीकडे पोचते. बैलगाडी क्षेत्र वडील आमचे म्हणायचे असं आहे की एका गावात एक ना एक तरी बैलगाडी शौकीन असतो. आपण ज्यावेळेस धंद्याच्या हिशोबाने तिथं जातो त्यावेळेस त्या माणसाचा येन प्रकारे आपल्याला मदत होती. त्या गावात आपलं एक वलय तयार होतं. त्यासाठी आपला हे नाद आहे. म्हणजे थोडक्यात आपण कुठंतरी ह्या आपल्या व्यवसायाला पूरक असं हे करण्यासाठी आपण हे नाद करत होतो. पण ह्या नादानं आपल्याला व्यवसायापेक्षा पण इतकं अफाट प्रसिद्धी दिली की म्हणजे आम्हालाही कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की इतकी मोठी प्रसिद्धी या क्षेत्राला येईल, त्यात आम्हाला इतकी प्रसिद्धी मिळेल हे कधीच वाटलं नव्हतं. पण एक बसवेश्वराची कृपा आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्हाला त्या स्टेजवर आज म्हणजे बसवेश्वरांनी ठेवलेलं आहे. मित्रांनो, त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी अगदी चांगलं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारलेलं पण की काय मिळतंय काय. आज मी मुलाखत घेतोय. आज आमच्या गावापासून ह्यांच्या गावापर्यंत 50 किलोमीटरचं अंतर आहे. मी इथं आलो, एवढ्या वर्ष झाली, आत्ता पण वासरू आहे, हरणे आहे. मी आठवण काढली, त्यांना फोन केला की आपण मुलाखत घेऊया, तुम्ही मैदानात दिसत नाही. शेट, जे मुका प्राणी आहे ना, आपल्याला भले पैसा नाही देऊ द्या, पण जी ही नावाची संपत्ती आहे ना, आज तुमचं नाव राजू शेट इनामदार, पप्पू शेट असतील, वारणा हॉटेल म्हणले की अजूनही दबदबा आहे मैदानात 100%. कारण आम्ही 1 नंबरच्या जनावराशिवाय कधी मैदानातच आलो नाही. आता आम्ही जे ह्यो नाद करतोय फक्त वेट अँड वॉच. आम्हाला पण कुठेतरी वाटतंय की आम्ही पण 1 नंबरात असलं पाहिजे. पूर्वीचाच ब्रँड आहे आमचा, तर परत एकदा. पण काय आहे, सगळ्या गोष्टी परिलब्धानं शक्य होत्या. तुम्ही कुठं ना कुठं तरी ह्यात टिकून राहा. आज नाही तर उद्या तुमचा दिवस उजाडणार का, तर 100% उजाडणार. असंच एक वेळ आता तुम्हाला सांगायची वेळ आली. आम्ही वडिलांच्या काळातच एक वेळेला आमच्याकडे बाब्या, गाणनमधनं आम्ही एक बाब्या आणि माणक्या म्हणून कराडमधनच बैल घेतला होता. आणि ते असंच व्हायचं, थोड्या फरकात मार खायचे. जवळ 1-2 वर्ष आमच्या अशीच गेली, आम्हाला गुलालच भेटला नाही. आणि एक दिवस आम्ही असेच बसलो होतो चर्चा करताना, वडील त्यावेळेला सगळं बघत होते. आणि असा एक हे झालं की नाही, आता ह्या क्षेत्रात आपल्याला काही यश मिळेना, आपण नाद बंद करावा. लिटरली आम्ही नाद बंद करायच्याच वाटेवर होतो. आणि असं आपण बसलोय, असंच बैलांच्या समोर संध्याकाळी वैरण टाकत बसलो होतो. आणि त्यावेळेला रसवाल्याची आणि संजयची गाडी, निवासता त्यांच्या संजयची काल्याच्या रसवाल्याची गाडी भरपूर पळत होती. आणि काहीतरी त्यांचं थोडंसं डिस्प्यूट झाला होता आणि त्यांचा पायरा फुटला होता. पायरा फुटल्यानंतर आम्ही असंच संध्याकाळी वैरण टाकत आपलं बैलांच्या समोरच आमचा नित्यनेमाप्रमाणे बसणं असायचं. त्या दिवशी आम्ही बसलो होतो. त्यावेळेला चालत निवासताते आले. निवासताते आले, चहा पाणी सगळं झालं. तर म्हणजे का आला होता, काय नाही आलो होतो, पायऱ्यासाठी आलो होतो. म्हणजे पायऱ्यासाठी? हो म्हणले, संजयच्या आणि गाण्यांच्या बाब्याची गाडी आपण पळवूया. तर म्हणलं ठीक आहे, पळवूया. आम्ही लिटरली त्यावेळेला नाद बंद करायच्याच म्हणजे बेतात होतं की आता आपण हे नाद बंद करायचा. बसवेश्वराच्या मनात काय होतं की त्याच्या पुढे अजून आमची सर्व्हिस या नादात व्हावी, किंवा त्यांची सेवा, जनावरांची सेवा आमच्याकडनं व्हावी, या हिशोबानं असेल किंवा काय असेल, बसवेश्वरांनी त्यांना पाठवलं. त्यांच्या बरोबर संजय बरोबर आम्ही पळालो. मला वाटतं शिवनीला पळालो आम्ही. तिथं शेमीला अंबरनाथचा राजा आणि रसवाल्याचा बैल, संजय आणि आमचा बैल, तिथं शेमीलाच आमची ईर्ष्या झाली. आणि तिथं आमची संजयची बाब्याची गाडी आम्ही जिंकली. आम्ही तिथं 1 नंबर केला. त्या एका गुलालावर म्हणजे मरणाऱ्या माणसाला जसं पाण्याचे 2 थेंब टाकल्यानंतर परत पुनर्जीवन मिळतं, तसं आमच्या नादाला पुनर्जीवन मिळालं. आणि तिथून परत मग आमच्या बऱ्याचशाच खरेदी झाल्या की मग परत आम्ही बाजा घेतला. मग काय बाजाचा इतिहास तर तुम्हाला आता बऱ्याचशाच डॉक्युमेंटरी त्याच्यावर झाल्यात, ते काय तर नव्यानं सांगण्याची की नाही. तिथून पुढे मग हे. आणि आता 12 वर्षाच्या गॅप नंतर आज आमची मुलं पण ह्या क्षेत्राला म्हणजे एवढ्या सुशिक्षित असून किंवा ह्या दगदगीच्या जीवनात पण आज मुलं पण आमची त्या प्राण्यांच्यावर प्रेम करते. ह्यासारखं सुख आम्हाला आता दुसरं कुठलं नाही की आमच्या पश्चात पण आमचा नाद आमची मुलं किंवा त्यांची मुलं चालू ठेवतील हे आम्हाला
म्हणजे गॅरंटी आहे तशी. आता तो काळ होता ना, त्या काळात तर जाईल तिथे विजय असायचा. आता हरण्याचं बी बरीच मैदान झाले, पण कुठेतरी काय होते, बऱ्याच मैदानात अपयश भेटते. आत्ताच्या घडीला ह्या आत्ताच्या घडीला अपयश भेटते, त्यावेळेस काय शिकाय भेटते विषय? नाही, संयम हे सगळ्यात मोठा, तुमचा सगळ्यात मोठा जर मित्र कोण असेल तर संयम. तुम्हाला हार पचवता आली पाहिजे, तुम्हाला विजय उन्मातानं जर तुम्ही कुठली गोष्ट करायला गेला तर शेवटी बघा कालचक्र आहे, जिथनं सुरुवात होते तिथं शेवट पण होतो. आपण एकच आहे, संयम ठेवायचा. जरी तुमचा विजय झाला तर संयमानं राहावा. आणि हे पराभवातनं जेवढं शिकाय मिळतं तेवढं विजयातनं नाही. विजयाचा उन्माद माणसाला कधी ना कधी येतो, पण पराभवात नाही. आजपर्यंत आमचं हेच आहे की आमच्याकडे बैल जरी 1 नंबरची पळाली तरी बी जमिनीवरच पाय आहेत, आणि हारलो तरी नाही. आमचं कधी कुणाला म्हणजे कुणाच्या बाबतीत हे नसतंय. आपला एकच आहे, एक छंद आहे, आपण प्रामाणिकपणे त्यांची सेवा करायची. ज्या दिवशी त्या बसवेश्वराला वाटेल की नाही तुम्हाला आता फळच द्यावं लागेल, त्यावेळी तुम्ही बोलायची काही गरजच नाही. ते ऑटोमॅटिक तुमच्या पदरात येऊन पडणार. म्हणजे काय गरज नाही की कालपर्यंत कित्येक जण बघा, तुम्ही पण डॉक्युमेंटरी घेताना की बैल काल पैऱ्याला महाग, म्हणजे मी आता बघतो की ह्याचा पैरा होत नव्हता, काल रात्री पैरा जुळला ना, आज ह्याने 1 नंबर केला. म्हणजे रिटर्न गिफ्ट हे तुम्हाला 100% आहे. फक्त तुम्ही तुमचा संयम ठेवला पाहिजे, त्याची प्रामाणिक मनानं त्या बसवेश्वराची आराधना केली पाहिजे. एवढं केलं की तुम्हाला रिटर्न गिफ्ट ते बैल देणार का, तर 100% देणार. आणि त्याचं म्हणजे मृत्यूवंत उदाहरण आमच्यापासून आहे. 6 महिने जाग्यावर बसलेला बाजा 6 महिन्यानंतर पळवला तरी 1 नंबर करत होता. म्हणजे काय आहे, त्या बैलाला सगळं कळत असतंय. आपल्यासाठी कष्ट खाणारी ही माणसं आपल्यासाठी किती कष्ट खात्यात, ही किती खर्च करतात, किती प्रेम आपल्यावर लावतात. जनावरापेक्षा दुसरा कुठल्याच म्हणजे माणूस एक वेळा उपकार विसरू शकतो, जनावर कधी उपकार. मरेपर्यंत जनावर हे तुम्हाला परतफेड करून जाणारच तुमच्या उपकाराची, एवढी मला खात्री. म्हणजे हे आता मी जितकं आता 20-25 वर्ष 30 वर्ष ही बैल सांभाळतोय वडिलांच्या पश्चात, त्याच्यानंतर मला सगळ्या गोष्टी म्हणजे अवगत होऊन गेल्यात की नाही, जनावर तुम्हाला रिटर्न काय ना काय देऊन जाणारच. हा नाही तो नाही तो, पण तुमच्याकडे एक ना एक दिवस त्यांच्या प्रत्येकाच्या आशीर्वादाने एक ना एक दिवस तारा तुमच्या दावणीला उभा राहणार. आणि त्याच गोष्टीची तर आश ठेवूनच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो. मित्रांनो, कोणताही बैलगाडी मालक वाट पाहत असतो की कधीतरी यश भेटेल, त्यामुळे हा नाद पुढं पिढ्याने पिढ्या चालत राहतो. त्यामुळेच ही आपली बैलगाडा क्षेत्राची परंपरा टिकत आली आणि इथून पुढे टिकणार आहे. आता शेठ, आपण आत्ताच्या गोष्टी याच्यावर जरा बोललो, जुन्या काळात जरा जाऊया, कारण जुनी बरीच बैल झालीत. आता बाजाचा तर बरेच किस्सा आहे. ती इंजान बैल, आता आम्ही एक मुलाखत घेतली बापूंची गौंडवाडीची, बऱ्याच वेळा त्यांनी त्या इंजान बैलाचं नाव काढलं. इंजान बैल आम्ही चौदरवाडीतनं विकत घेतला होता. चौदरवाडीचे वायरमन होते बापू म्हणूनच, त्यांचं पण नाव बापू होते. खरा इंजान बैल इकडं आणण्याला कारणीभूत JP पाटील. JP भाऊनी तो बैल त्यांच्या कोचीच्या बैलाबरोबर इकडं आणला. 2-3 वर्ष नाही, 2-3 मला वाटतं 6 महिने त्यानं कोचीच्या बैलाची त्याची गाडी एकदम टॉप मध्ये पळाली, नंबर 1 पळायची. त्याची ती मूर्ती वगैरे बघून असा जाडजूड बैल, शिंगानं छोटा असा एकदम, की मग ते आम्हाला विकत घ्यावा असा एक आमची कल्पना झाली. आम्ही चौदरवाडीला गेलो. चौदरवाडीला जाऊन 45,000 रुपयाला ते इंजान बैल आम्ही विकत घेतला. त्यावेळेला तो लिमजाच्या पायऱ्यात पळत होता, तुमच्या वाघावचा लिमजा म्हणून बैल पळत होता. त्याच्या ह्याच्यात कुशेगावला फायनलला राहिले, फायनलला ती गाडी बाहेर गेली. त्याच्यानंतर आम्ही आमच्या दावणीला आणला. आमच्या दावणीला जवळजवळ 6-7 वर्ष पळाला बैल. गौंडवाडीच्या सुंदर बराबर मसूरचं फायनल केलं, बरेच फायनल झाली. म्हणजे एकदम हत्तीगत बैल. म्हणजे मुंबईला पंढरीशेठ फडके ह्या प्रस्त आता फार मोठं झालं या क्षेत्रात, पण त्यांची पहिली घाटावनं जर जोडी तिने कुठली नेली असतं तर इंजान आणि गौंडवाडीचा सुंदर. तिची हिस्ट्री अशी झाली की आम्ही मसूरचं फायनल घेऊन आलो. फायनल त्या दिवशी नाही झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी मसूरचं फायनल झालं. आम्ही फायनल घेऊन बापू वगैरे इथं झाले, दोन्ही बैल घेऊन आलो होतो आम्ही. इथं चहा पाणी चाललो होतं, तेवढ्यात एक आंबेसिटर आले. आंबेसिटर मधनं एक व्यक्ती उतरली आणि आली, बसली, चहा पाणी. आता कोणी शेवटी असा नादिष्ट माणूस आहे, कोणी आला तरी आपण त्याचे म्हणजे पाहुणा म्हणून त्याचं स्वागतच करत असतोय. ते आले, चहा पाणी वगैरे घेतली ना, आम्हाला म्हणले, आमचे वडील होते त्यावेळेला, तर म्हणले शेठ आम्हाला तुमची जोडी, आज 1 नंबर केलेली जोडी आम्हाला मुंबईसाठी पळवाय पाहिजे. तर आमचे वडील म्हणले आम्ही काय मुंबईला पळवत नाही म्हणले, म्हणजे मुंबईला वगैरे पहिला आम्ही नेत, आमचा नाद इथल्या पुरताच मर्यादित आहे, आम्ही मुंबईचा नाद वगैरे करत नाही. तर नाही म्हणले, आमची एक
इच्छा आहे म्हणले. आम्ही 8 ते 10 दिवसापासून म्हणले घाटावरच फिरतोय. आमची गाडी म्हणले सशान बाहुल्यानं मारल्या म्हणले, वर्धनगडच्या सशानं ती. आणि आम्हाला काही घरी जाऊस वाटत नाही. ती गाडी मारायसाठी म्हणून आम्हाला तेवढी एक रेसला तुमची गाडी द्या, बैल द्या. मग ते नाही होय करत मग शेवटी असं ठरलं की ठीक आहे जायचं. मग आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा मुंबईला इंजन आणि गौंडवाडीचा सुंदर संभा ड्रायव्हरना घेऊन गेलो. आणि घेऊन गेल्यानंतर तिथं ती गाडी आम्ही मारली पहिल्यांदा इंजनचं. पण तिकडं गेल्यावर इंजन बैलाबद्दल वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इंजनला बघून माणसं म्हणायचे की हे हत्तीगत बैल पळायचा का. म्हणजे लोकांना असं वाटायचं की काय म्हणजे एक छोटासा हत्तीच जर तुम्ही म्हणला तर चालत, एवढं त्याचंही. मग तो बैल असा पळायला लागला तर एवढं धप 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 असा जमिनीतनं आवाज यायचा. एवढ्या वजनाचा बैल तेवढ्या वजनाचा बैल मी आता कुठे म्हणजे आपल्या ह्या शर्यतीच्या ह्याच्यात बघितला नाही. हत्तीच्याच वजनाचा बैल तो. तर मी एकदा म्हणजे त्यांचे मालक बापूंना मी ते इकडे ज्योतिबाला जाताना नेहमी त्यांचा म्हणजे एक्सपायर झाले, त्यांचे आता नातू वगैरे इकडे जाताना देवाला वगैरे अजून त्यांचे आपले घरचे संबंध आहेत. तर प्रशांत म्हणून चौदरवाडीचे, त्यांचा सारखं येणं जाणं असायचं आमच्याकडे. मी बापूंना एकदा विचारलं की बापू एवढा जाडजूड बैल तुम्ही घेतला कसा पळताना. तर म्हणले मी पारद्याकडनं घेतलेला आहे बैल, पारधी समाजाच्या माणसाकडनं हे बैल घेतलाय. ह्या बैलाला ते पारधी कशाला वापरायचे की संध्याकाळी चोरी करून रात्रीच्या वेळेला ह्याच्यावर सगळं चोरीचं सामान लादून हे लहानपणाची त्याची दिनचर्या होती. आणि त्यातनं तो बैल असा पळायला शिकलेला. आणि त्यामुळं त्याला जी पळायची हौस झाली, रात्र झाली म्हणले की तो बेमाप स्पीडनच पळायचं. असा ते इंजन. पण इंजननं बी आम्हाला 6-7 वर्ष चांगलं आमचं नाव रूप केलं. आम्हाला म्हणजे एक चांगल्या ग्रेडला आणून ठेवलं. हे सगळे वशा जपान असतील ह्यानी पाया इंजनानं थोडासा कळस चढवला आणि बाजानं तर त्याच्यावर म्हणजे कळसच चढवून गेला. म्हणजे ही एक बऱ्यापैकी काय म्हणतात ना, आमच्या खानदानाला ते पहिल्यापासून वंश परंपरागत एक बसवेश्वराची देणगीच आहे की आमच्या दावणीला एक ना एक वस्तू चांगली तयार होऊन पळतेच. आता इंजनचं सांगितलं, महाराजचा एखादा कुठला किस्सा सांगताल? कारण महाराजने बी भरपूर अजून पण बैल हाय असं आहे. महाराज बनवडीनं घेतला होता. बनवडीचे अण्णा कोठावळे आमचे मित्र, त्यांच्याकडनं आम्ही तो महाराज घेतला. कोरेगावच्या अड्ड्याला गेलो होतो आम्ही. म्हणजे त्याच्या अगोदर ओगलेवाडीचा अड्डा होता. ओगलेवाडीच्या अड्ड्याला मी जीपवर बसलो होतो आणि आम्ही असे सगळेजण बसले असताना आमचे मित्र शोएब मुजावर म्हणून आता आहेत सातारा रोडचे, ते आले. ते मला म्हणले की शेठ एक वासरू खाली पळाय गेलंय, त्याच्यावर जरा लक्ष द्या. ते म्हणलं ठीक आहे. आम्ही उभा राहिलो तर डाव्याकडनं महाराजची गाडी होती. 6 नंबर फाटीवर महाराजची गाडी, 3 नंबरची गाडी बऱ्याच अंतर टाकून असं चकड्या 1.5 चकड्यात पुढे पळत होते. आम्ही निम्म्याच्या आसपास असो आणि परत महाराजची गाडी अशी गेली तर आम्ही असं आमच्या चर्चा की कोण म्हणे 3 नंबरची गाडी गेली. मी म्हणलं नाही, 6 नंबरची गाडी गेली. आणि निकाल पुकारला तर 6 नंबरचीच गाडी. मग आम्ही वासरू बघायला गेलो तर तेवढ्यात शोएब पळत आला आणि शोएब मला म्हणला शेठ तुम्हाला जे वासरू मी सांगितलं ते वासरू हेच आहे महाराज म्हणून आहे. म्हणलं कोणाचं वासरू आहे? तर म्हणले बनवडीच्या अण्णा कोठावळेंचं वासरू आहे. म्हणलं ठीक आहे. आमचे मित्रच होते. पण म्हणलं आता काय बोलायला नको. आम्ही कोरेगावच्या मैदानात गेलो. कोरेगावच्या मैदानात अक्षय तृतीयेला कोरेगावच्या मैदानात गेल्यानंतर बघितलं तर यांची गाडी गटालाच मारे. बाबा टेकमानच्या गोडोलीच्या बैला माझ्या गाडी बरोबर यांची गाडी ही वासरच होती. खटावचं एक वासरू आणि महाराज होता. आणि एक थोडक्यात 2-4 फुटात गाडीनं मार खाल्ला. वासरू चांगलं पळालं. मग आम्ही पण थांबलो नाही. ते बैल भरून आल्यावर आम्ही त्यांच्या मागं आलो. कोरेगावच्या अड्ड्याच्या दिवशीच आमचा 2,01,000 रुपयाला व्यवहार झाला महाराजचा. आणि ते वासरू आणलं. वासरू आणल्यानंतर इथं पहिल्यांदा आम्ही गेलो. आमच्या घरीच एक आम्ही मायनीचा शुगर म्हणून घेतला होता. मायनीचे पाटोळे म्हणून आहे त्यांच्याकडचा शुगर म्हणून बैल घेतला होता. त्याच्याबरोबर मी म्हणायचो की तो बैल उपसा काय बाजागत पळायला, त्याला काय त्याच्याबरोबर वासरू घालाय नको. पण अण्णा एवढा जिद्दी माणूस, अण्णा बिचारे आता राहिले नाहीत आपल्यात, पण एवढं जिद्दी नाही म्हणायचं मला त्या बैलाबरोबरच पळवायचं. मी म्हणायचो कशाला नको अण्णा त्याच्याबरोबर, बैल आपलं वासरू आहे आजकाल बिस्कल नाही माझ्या वासराला काही म्हणजे त्यांच्याकडे एवढा आत्मविश्वास होता अण्णा कोठावळे यांच्याकडं. मला म्हणायचं नाही माझं वासरूच कसं बी पळून देणार नाही. तर मग पहिल्यांदा आम्ही वांगीचा अड्डा केला. त्यावेळेला गाडी आमची फायनलला म्हणजे पहिल्यांदा इकडून ती ह्या तासात त्या तासात जाऊन बाद झाली. परत डबल आम्ही पळवली. डबल पळाल्यावर फायनलला राहिली. अंधारा झाला होता. एका बाजूला विहीर होती, एका बाजूला लाईटचा डांब होता. म्हणून मी काय गाडी फायनलला पळवणार गावकऱ्यांना सांगितलं. खेराड वांगीला होतो. गावकऱ्यांना सांगितलं आम्हाला शेवटचं बक्षीस द्या, आम्ही काय गाडी पळवणार, आमचं वासरू लहान आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो निडळला आमचा 3 नंबर झाला. मग तिथनं जे वासरू स्विंगमध्ये येत गेलं
मग 1 नंबर इकडं ह्याला झाला. जास्त गाडी त्याची पळाली शिरस्वस्तीच्या बलमा बरोबर. शिरस्वस्तीच्या बलमाचा कुंभारड्याच्या मैदानातला एक किस्सा सांगतो तुम्हाला. गटाला गाडी आमची खाली गेल्यानंतर शेवाळे आबांच्या राजाची आणि त्याच्याबरोबर मला वाटतं कळंबीचा बैल, ती गाडी परत कळंबीचा बावऱ्या नाही, त्यांच्या समोर ते दुसरे माळी का काही त्यांचा एक बैल पळत होता, राजा का काय असं नाव मला माहित नाही, आता ते आठवत नाही. तो आणि शेवाळ्याबांचा राजा, ती एक गाडी गटालाच खाली आली. आणि जरा झेंड्याची महाराजला कशी सवय होती की झेंडा बघून सुटायची, आणि ती जरा झेंडा कल्ल्यागत झाला, ती गाडी आमची सुटून आली. सुटून आल्यानंतर गाडी लागली, पण सामना दिला दोघांना सामना दिल्यानंतर परत चिठ्ठ्या टाकताना चिठ्ठ्या त्यांना मधली चाकोरी आली, आम्हाला 7 नंबरची चाकोरी आली. 7 नंबरनं गाडी 200 फुटानं सेमीफायनल पास केलं होतं त्यावेळेला. सेमीला डाव्याकडनं महाराजांना आतनं शिरस्वस्तीचा बलमा होता. म्हणजे 200 फूट दिलीप ड्रायव्हर अशी गाडी अशी कासरं दोघांचे धरून गाडीला येऊन दे म्हणत होती ईर्ष्याने, इतकी गाडी पळाली होती. म्हणजे बैलांना किती ईर्ष्या असते किंवा बैलांना पण आपल्यावरचा अन्याय किती खपत नसतो ही पण त्यावेळेला बघितलेलं महाराजांनी. त्याच्यानंतर मग मुंबईत आम्ही गेलो, इथं फायनल घेतलं. फायनल घेतल्यानंतर माझं कायम संबंध, मी मुंबईला कामानिमित्त मंत्रालयात गेलो किंवा कुठल्याही कामानिमित्त गेलो की मी जयेश पाटलांची माझी विजय पाटलांची मैत्री होती. मग मी त्यांच्यापाशी जाणं खाणं बसणं उठणं असायचं. तर त्यावेळेला मी त्यांना कायम म्हणायचो की माझ्या दावणीला जो पण कधी 1 नंबरचा बैल पळल त्यावेळेला मी तुमच्या दावणीला आणून ते पळवणार. आणि त्याच्या अगोदर आमची बरीचशीच बैल, नंद्या म्हणून बैल होता, ते पंढरी शेठने आम्हाला बरेच वेळ तिकडं मुंबईला नेला होता. त्यांचं येणं जाणं आमचं पंढरी शेठ बरोबर पण होतं. आणि मग ते 1 नंबर झाल्यानंतर बापू जाधवांच्या खोंडा बरोबर पुशेगावचा 1 नंबर केल्यानंतर पंढरी शेठनं आमचे बंधू पप्पू शेठनं बोलवून घेतलं आणि मी ह्यांच्या बरोबर होतो, जयेश त्यांच्याबरोबर. मी शब्द दिला होता जयेशला की काही झालं तर महाराज तुझ्याकडेच उतरणार. शेठ पण मागायला होते, पंढरी शेठ फडके पण मागे लागले होते की आम्हाला महाराज द्या. पण ते आता आपला शब्द गेला होता आणि मैत्री जपणं सगळ्यात महत्वाचं, शब्दाला किंमत होती. मग मी नाही म्हटलं, मी काही झालं तर तिकडे नेणार. आणि त्यावेळेला तिकडे घेऊन गेलो मुंबईला. आणि पहिल्याच शर्यतीला मला वाटते काय 78 कुठली तरी जालनाकरची गाडी आमचे सुधीर शेठ का कोणते शेठ, ते भिवंडीचे ताडाली भिवंडीच्या शेठनी ती गाडी 3 वर्ष हरली नव्हती. 78 बैलाची ताडाली भिवंडीचे शेठ ते उतरवत होते गाडी, आणि ती बरेच दिवस हरली नव्हती. 3 वर्षे पहिल्या शर्यतीला आम्ही त्यांना हरवलं. तेव्हापासून जे महाराजचा आलेख वाढत गेला, ते महाराज एकदम मुंबईमध्ये पण टॉपला राहिला इकडं. म्हणजे बऱ्याचशाच ठिकाणी त्यांना असं यश चांगलं प्राप्त केलं. कमी कालावधीत जास्त यश प्राप्त केलं महाराजांना त्यावेळेला. कारण आता इंजान असेल, बाजा किंवा महाराज, ह्या बैलांची नावं आहेत ना हिस्ट्रीत नोंद झाली. कायम जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र आहे तोपर्यंत ह्या बैलांची नावं निघणार नाही. ह्या बैलांनी कर्तृत्वच तेवढं मोठं. बघा आपल्याकडे मराठीत म्हण आहे, मरावे परी कृतीरूपी उरावे. बरोबर. त्यांची कृती जेवढी मोठी आहे, ह्या लोकांनी एवढं जर हे असतं की सोशल मीडिया त्यावेळेला असतं तर आमच्याकडे बाजाचे फोटो तुम्ही जर मागितले तर एक आमचेच बजरंग यादव म्हणून फोटोग्राफर मित्र, त्यांना शौक होता, ते त्यांचा कॅमेरा घेऊन येऊन फोटो काढायचे. म्हणजे लिटरली त्यावेळी कुठं मोबाईल आणि काय असं काही नव्हतंच ना त्यावेळेला. तरी या लोकांचे एवढे फॅन फॉलोअर्स होते की बाजासाठी तर लोक स्वतःची भाकरी बांधून फोन करतात. त्यावेळेला ते आपले ह्याच्यातले फोन होते सगळे रिंगचे फोन, मग त्याच्यावर फोन यायचे, शेट आता बाजा पळायला कुठं जाणार आहे, तर आता इकडे जाणार खटावला जा, बरं मग आम्ही पुशे सावळीत येऊन थांबतो. म्हणजे गाडीत बसू नका. आता जास्त लोक झालेत, 50 लोक झालेत. एवढा फॅन फॉलोवर त्या काळात इतक्या बैलाचा आयुष्यात कधी म्हणजे आम्ही बघितला नाही. वाहगाव तुमच्या जवळचं गाव आहे, अख्खं गाव जरी म्हणलं तरी तुम्हाला चालेल की टेम्पो करून पुशेगावला बाजाची गाडी बघायला येत होते. 400-7 टेम्पो करून अख्खं गावच्या गाव ती. म्हणजे इतकं प्रेम कोण देतं, इतकं प्रेम कुठल्या जागा. म्हणजे बैल बघण्यासारखा होता, बैलाचा पळ अप्रतिम होता. त्याच्यासारखं म्हणजे हेच नाही की 7 लोक एका वेळेला सोडत असतानाही एका सेकंदाच्या फरकात बैल सुटून जात होता 7 माणसांच्या हातनं. म्हणजे कसं बघायसारखं मला सांगायचं. म्हणजे ते फार देखणं काम होतं. ते दिवस परत कुणाच्या म्हणजे आमच्याच नाही, कुणाच्याही गरीबाच्या दावणीला येऊन एखादा असलं जनावर पळावं की बाजा एवढं नाव त्या पण जनावरांना करावं असं आमची मनोमन इच्छा आहे. आता मित्रांनो बाजाचा विषयच काढलाय तर बाजाचा जर एखादा किस्सा जर नाही ऐकलात
तुम्ही पण मला बोलचाल की बाजाचा किस्सा का घेतला नाही, कुठला आठवणीला त्याचा किस्सा सांगचाल? सगळ्यांनाच आता बरेच बाईट मध्ये सांगितलेलं आहे की औंध अनबिलिव्हेबल होतं. गटाला समान, सेमीला समान, फायनलला समान, जगात कुठं होणार नाही. त्यावेळेला काही तुमच्याकडे स्क्रीन नव्हते समान म्हणायला, बरोबर. पंच देतील तो समान, पण त्यावेळेला समान निकाल. इकडं बाजन प्रधान, तिकडं पिस्तूल आणि सुंदर. नशीब बघा, चिठ्ठ्यावर 1-2च नंबर दोघांना पण येत होते. त्यांना पण 1 नंबरची ना, आम्हाला 1 नंबरची आली ना, त्यांना 2 नंबरची आली. त्यांना पण 3 फेरे 1 नंबरच चिठ्ठी आली, आम्हाला बी चिठ्ठी 2 नंबरच आली. 3 फेरे झाले, 3 फेरे दोन्ही गाड्या असं समानच येत होत्या. फोटो फ्लॅश घेतच होत होते. शेवटी आम्ही बक्षिसाला गेलो. राणे साहेब म्हणल्या तुम्हाला नाही बक्षीस देणार मी, ते 4 बैल माझ्याकडे घेऊन या तरच बक्षीस तुम्हाला मिळणार, नाही तर मिळणार नाही. म्हणजे त्यावेळेला त्यांनी वाड्यावर बोलवून बैलांना पुजून बक्षीस आम्हाला दिलं. म्हणजे इतकं असं भूतोनं भविष्यती ह्याच्या अगोदरही कधी असलं झालं नाही, ह्याच्या नंतरही कधी होईल असं नाही मला वाटत. की एकदम फोटो फ्लॅशच, म्हणजे ही 4 बैल टॉपची. सुंदर जरी असला तरी असामान्य गती आणि एकदम म्हणजे परदान तर काय बोलायचं कामच नाही. परदानचं जेवढं बोलल तेवढं कमी. पिस्तूल कमी काल पळाला, पण पिस्तूल पण टॉपचा बैल. म्हणजे ही त्यावेळची बैल, त्यांचे खाद. आता ही बाकी लोक सांगतात की आम्ही हे, पण आम्ही नाही. आम्ही सर्वसामान्य परिस्थितीत जी काही देऊ, वाढ, एक चांगला रतीब, दुधाचं प्रमाण पण आमच्या वेळेला फार कमी होतं. आता मी ह्या बैलांना दूध पाजतो, त्यावेळेला बाजाचं सगळ्यात आवडतं खाद्य म्हणजे वाढ. जीवन असं वाढ उचलून घ्यायचा. त्याला रतीब पण नाही दिला तर चालेल, तुम्ही पण वाढ पाहिजे त्याला. इतका तो उसासाठी हावरा बैल होता तो. मित्रांनो, बाजा एक असा आहे बैलगाडी क्षेत्रात बैल होऊन गेलाय, त्या बैलासारखा बैल होणे नाही. त्याचं एक वेगळं, सगळ्यांच्या पेक्षा त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, जिभेनं पण निकाल घ्यायचा. हो. काय झालं होतं, 6-8 महिने बैल आजारी होता, एकदम आजारी होता. लाळ आली होती, पायाची टोपणं गेली होती, पूर्ण खराब झाला होता बैल. अंगावर लव पण राहिली नव्हती. वडिलांनी त्याला रोज हळद लावून त्याच्या अंगावर लव आणली. बैलाच्या पायाची टोपणं सुटली होती, सगळं झालं. पुशेगावचा अड्डा आला होता. पुशेगावचा अड्डा म्हणलं आम्ही, पुशेगावचं मैदान, हे यात्रा भरली होती, यात्रा बघायला गेलो आम्ही. त्याच्यानंतर 2-3 दिवसांना अड्डा होता. येता येता आम्हाला संजू शेठ भेटले, शिवराज ट्रॅव्हलचे मालक. आम्हाला त्या चौकात भेटल्यानंतर ते म्हणले चला नाश्ता पाण्याला, तुम्ही किती दिवसांनी इकडे आलाय. गेलो आम्ही, हॉटेलात बसलो. तर बोलता बोलता आम्ही सहज म्हणलं की शेठ तुमची गाडी किती, त्यावेळेला काही सिरियलनं गाड्या पळत होत्या, तुमची गाडी कितव्या सीमेत पळणार? तर ती म्हणले 5व्या सीमेत पळणार. ते म्हणजे ठीक आहे म्हणलं, मग आमची 6व्या सीमेत काढा म्हणलं. नाही म्हणले 6व्या सीमेत कशाला, तो नको म्हणले, तो बैल काय आमच्या गाडीचं, आमचं 3रं वर्ष आहे म्हणले लागोपाठ, त्याला आणि शेजारी घेतला तर तो आमची गाडी बिडी मारेल. अहो म्हटलं 6 महिने झालं, 8 महिने झालं म्हणलं, बैल एका दावणीवर बसून व्यायाम नाही काय नाही, कशाला बैल तुमची गाडी नाही म्हणले, तुम्ही काय बोलू नका म्हणले, त्या बैलाला मी चांगलं बघतोय म्हणले, तो बैल कधी कुठला निकाल कसा घेईल कोणीच सांगता येत नाही. म्हणजे एवढी दहशत त्याच्या निकालाची बैलगाडीवानात पण होती, प्रेम पण होतं त्यांचं. बरोबर. तर मित्रांनो बघा, आपण बाजाचे किस्से असतील, इंजान असेल, महाराज असेल, आणि अजून ही नवीन दमाने उतरायची त्यांची तयारी चालू आहे. वासरू घेतलेलं आहे, शेठने सांगितलं. शेठ एवढा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते.